शिवसेनेचा वरळीमध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। वरळीच्या डोम NSCI या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून थेट वरळीमध्ये येणार असल्याची माहिती आहे। तर वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। या सोहळ्याला मोठे मंत्री, शिवसेनेचे कार्यकर्ते, त्याचबरोबर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे शिवसैनिकांना यावेळी काय मार्गदर्शन करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन सोहळा आहे। याच निमित्तानं शिवसेनेनं वरळीत हा वर्धापन दिन सोहळ्याचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। वरळीच्या डोम NSCI या सभागृहात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून थेट वरळीमध्ये येणार आहे। अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। वर्धापन दिन सोहळ्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील शिवसेनेकडून करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेनेचे नेते हे उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवसेनेचा हा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। तर शिवसेनेचा वरळीमध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। तर आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी शीतल म्हात्रे यांच्यासोबत बातचीत केली आहे, पाहूयात। आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि इकडे आपण पाहतोय की वरळीच्या डोममध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतोय। खरं पाहायला गेलं तर तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याच संदर्भात आपण पाहतोय शीतल म्हात्रे आहेत माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी। ताई, काय सांगाल, कशी तयारी सध्या सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे आजचा आणि हा वर्धापन दिन कसा असणार? वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांचा 58वा वर्धापन दिन आज वरळी इथे साजरा होतोय आणि नुकताच झालेल्या लोकसभेमध्ये ज्या 7 जागा आम्ही जिंकलेलो आहोत त्याचा एक विजयोत्सव हा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। यामध्ये करमणुकीचे कार्यक्रम असणार आहेत, नेत्यांची, प्रमुख नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणं असतात, परंतु आम्ही मात्र सगळे आतुरतेने वाट बघतोय ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भाषणाची। कारण पुढे विधानसभेला सामोरं जायचं आहे, परत एकदा आम्हाला भगवा विधान भवनावर फडकवायचं आहे आणि मुख्यमंत्री म्हणून परत एकदा शिंदे साहेबांना आम्हाला तिथे बसलेलं बघायचं आहे। त्यासाठी शिवसैनिक कशा पद्धतीने कामाला लागला पाहिजे याचं मार्गदर्शन माननीय शिंदे साहेब करणार आहेत। कुठल्या पक्ष आहे आम्हाला कल्पना नाही आहे, कारण त्या पक्षाचा वर्धापन दिन किंवा फाउंडेशन डे हा 10 ऑक्टोबर आहे असं त्यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिले त्याच्यात लिहिले। त्याच्यामुळे आज ते कुठला वर्धापन दिन साजरा करतायत माहिती नाही, कारण त्यांच्या पक्षाचं नाव शिवसेना नाही आहे ना, त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे, त्याच्यामुळे काय करतायत कल्पना नाही आहे। परंतु काहीतरी टोमणे बिमणे देण्याचा आणि काहीतरी खंजीर, खोके बिके असं बोलण्याचा, काहीतरी एक रडण्याचा कार्यक्रम तिथे असावा असं आम्हाला वाटतंय। आजच्या या वर्धापन दिनानिमित्त शिंदेंच्या भाषणातून कोणावरती तोफ धडाडणार आणि काय तोफ धडाडणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।